नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जी के मराठी तडका चॅनलवर, जिथे ज्ञानाचा प्रवास कधीच थांबत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत काही असे अद्भुत तथ्य जे तुम्ही यापूर्वी कधीच ऐकले नसतील. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. असा कोणता जीव आहे जो माणसाला चावल्यानंतर स्वतःच मरतो? तुमचे पर्याय आहेत: 1. सांप, 2. विंचू, 3. मधमाशी, 4. पाल. तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय 3. मधमाशी. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या देशात जीन्स घातल्यावर शिक्षा दिली जाते? तुमचे पर्याय आहेत: 1. भारत, 2. जपान, 3. सिंगापूर, 4. उत्तर कोरिया. तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय 4. उत्तर कोरिया. प्रश्न क्रमांक 3. अंडी देणारं झाड कोणत्या देशात आहे? तुमचे पर्याय आहेत: 1. भारत, 2. चीन, 3. नेपाळ, 4. अमेरिका. तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय 4. अमेरिका. प्रश्न क्रमांक 4. निळा गुलाब कुठे आढळतो? तुमचे पर्याय आहेत: 1. भारत, 2. जपान, 3. श्रीलंका, 4. पाकिस्तान. तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय 2. जपान. प्रश्न क्रमांक 5. दासाला एकूण किती दात असतात? तुमचे पर्याय आहेत: 1. 47 दात, 2. 32 दात, 3. 42 दात, 4. 52 दात. तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय 1. 47 दात. प्रश्न क्रमांक 6. सौंदर्य वाढवण्यासाठी कोणतं फळ खावं? तुमचे पर्याय आहेत: 1. केळं, 2. संत्र, 3. द्राक्ष, 4. डाळिंब. तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय 2. संत्र. प्रश्न क्रमांक 7. नरेंद्र मोदी कोणत्या राज्याचे आहेत? तुमचे पर्याय आहेत: 1. गुजरात, 2. केरळ, 3. पंजाब, 4. राजस्थान. तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय 1. गुजरात. प्रश्न क्रमांक 8. साबण बनवताना तेलासोबत काय मिसळतात? तुमचे पर्याय आहेत: 1. पावडर, 2. दूध, 3. पीठ, 4. कॉस्टिक सोडा. तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय 4. कॉस्टिक सोडा. प्रश्न क्रमांक 9. विमानात किती इंजिन असतात? तुमचे पर्याय आहेत: 1. 4 इंजिन, 2. 2 इंजिन, 3. 8 इंजिन, 4. 5 इंजिन. तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय 1. 4 इंजिन. प्रश्न क्रमांक 10. चंद्रावर जाण्यासाठी किती दिवस लागतात? तुमचे पर्याय आहेत: 1. 4 दिवस, 2. 3 दिवस, 3. 6 दिवस, 4. 5 दिवस. तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय 2. 3 दिवस. मित्रांनो, जर तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओंसाठी जी के मराठी तडका चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या पिकाला पिवळं सोनं म्हणतात? तुमचे पर्याय आहेत: A. गहू, B. बटाटा, C. तांदूळ, D. सोयाबीन.
तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय 4 सोयाबीन. प्रश्न क्रमांक 12, पापड बेलणे या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? तुमचे पर्याय आहेत 1 पापड बनवणे, 2 पातळ पोळी बनवणे, 3 स्वयंपाक करणे, 4 त्रास सहन करणे. तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय 4 त्रास सहन करणे. प्रश्न क्रमांक 13, प्रेम थांबवण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर केला जातो? तुमचे पर्याय आहेत 1 लाल रंग, 2 पिवळा रंग, 3 हिरवा रंग, 4 काळा रंग. तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय 1 लाल रंग. प्रश्न क्रमांक 14, कुतुब मिनार कोणत्या शहरात आहे? तुमचे पर्याय आहेत 1 आग्रा, 2 जयपूर, 3 गुजरात, 4 दिल्ली. तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय 4 दिल्ली. प्रश्न क्रमांक 15, इंद्रधनुष्यात किती रंग असतात? तुमचे पर्याय आहेत A 9 रंग, B 5 रंग, C 7 रंग, D 8 रंग. तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय 3 7 रंग. प्रश्न क्रमांक 16, भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कुठे झाली? तुमचे पर्याय आहेत 1 सारनाथ, 2 बोधगया, 3 लुंबिनी, 4 कुशीनगर. तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय 2 बोधगया. प्रश्न क्रमांक 17, पेप्सी कोणत्या देशाची कंपनी आहे? तुमचे पर्याय आहेत 1 भारत, 2 सिंगापूर, 3 अमेरिका, 4 पाकिस्तान. तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय 3 अमेरिका. प्रश्न क्रमांक 18, कोणती भाजी फ्रीज मध्ये ठेवल्यावर विषासारखी बनते? तुमचे पर्याय आहेत 1 कांदा, 2 लसूण, 3 बटाटा, 4 टोमॅटो. तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय 2 लसूण. प्रश्न क्रमांक 19, भिजलेली मांजर होणे या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? तुमचे पर्याय आहेत 1 सर्दी होणे, 2 सावध राहणे, 3 घाबरणे, 4 मांजरासारखा आवाज काढणे. तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय 3 घाबरणे. आजचा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. पाहूया किती लोक बरोबर उत्तर देतात. जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. प्रश्न क्रमांक 20, पांढऱ्या रंगाचा आंबा कोणत्या देशात आढळतो? तुमचे पर्याय आहेत 1 भारत, 2 श्रीलंका, 3 जपान, 4 इंडोनेशिया. याचं बरोबर उत्तर काय असेल ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.